देशाची जात नाही, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा हे सरकारचं करायचं काय? शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे. नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. या सरकारचं करायचं काय? उनका वर्षो पाय मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी. मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा जय जवान, जय जवान, जय जवान. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा शेतकऱ्याला कर्जमाफी, शेतकऱ्याला कर्जमाफी अशी कशी होत नाही. कर्जमाफी, शेतकऱ्याला कर्जमाफी. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा. आमचे सन्माननीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय बबलूभाऊ देशमुख, लोकप्रिय खासदार वसंतभाऊ वानखेडे यांच्या नेतृत्वामध्ये हा शेतकऱ्यांसाठी मोर्चा आपण इथे आयोजित केलेला आहे. आज शेतकऱ्यांची दैनंदिन व्यवस्था आपण सर्वांना माहिती आहे, कारण आपण सर्वजण इथे शेतकरी उपस्थित आहोत. आज नैसर्गिक आपत्तीमुळे जे पिकाचं नुकसान झालेलं आहे त्या पिकाला सरसकट कर्जमाफी व्हावी, हेक्टरी 50,000 मदत जाहीर व्हावी, यासाठी आम्ही इथे एकत्रित आलो आणि या सरकारला आवाहन करतो आहे की समोर दिवाळी आहे, दिवाळीसारखा सण गोरगरिबांना चांगला व्हावा आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरसकट 50,000 हेक्टरी मदत जाहीर व्हावी आणि करावी त्यांनी द्यावी. कारण की या अगोदर सुद्धा शेतकऱ्यांबद्दल बरेचसे आपले महान नेते त्यांनी शेतकऱ्यांबद्दल बरेच काही बोललेले आहेत, पण बोले कैसा वागे त्याप्रमाणे ते वागत नाहीये. म्हणून आज आपल्याला इथे त्यांच्या विरोधामध्ये इथे उभं राहून सरसकट कर्जमाफी द्यावी आणि शेतकऱ्यांना मदत करावी. कारण आपला देश हा कृषीप्रधान देश आहे, शेतकऱ्यांचा देश आहे. शेतकऱ्यांच्या शिवाय इथे कुठला पर्याय नाही. देश चालतो तो आमच्यामुळे चालतो, आमच्यामुळे तुम्ही त्या पक्षावर त्या पदावर तिथे उपस्थित आहात आणि आमच्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही तिथे मालमलाई खात बसलेले आहात, शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहात. लोकांना लक्षात ठेवा, येणाऱ्या काळामध्ये या लोकांना त्यांची जागा दाखवण्याची गरज इथे वाटत आहे. तेव्हा या मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी ही झालीच पाहिजे या उद्देशाने आपण इथे उपस्थित आहोत. के तीनों को परेशान करके रखा है। जवानों के लिए आज नौकरियां नहीं है, सैनिक के लिए कम प्लेट की नौकरी आ गई के 3 साल में रिटायर्ड। अब रहे किसान जो अन्नदाता है, जमीन का सीना चीर कर हमारी पेट की भूख मिटाता है,
हम शहरों में रहने आते हैं, वो देहातों के अंदर रहता है। इतनी सब मेहनत करने के बाद उसकी नजर आसमान पर रहती है, अगर पानी आएगा तो उसको मेहनत का फल मिलेगा। इसलिए आज जो हम ये नारा लगाते हैं कि हम क्या चाहते हैं, आजादी, तो लोग हमसे ये कहते हैं कि आजाद तो मुल्क है ही है, आप आजादी का नारा क्यों लगाते हैं? तो हम उनसे ये कहते हैं कि अगर किसान मेहनत करता है और उसको उसके दाम की कीमत नहीं मिलती है तो वो आजाद नहीं है। अगर जवान पढ़ाई करता है, एजुकेशन हासिल करने के बाद अगर उसको नौकरी नहीं है तो वो इस देश में आजाद नहीं है। अगर जितनी टाइम वर्क टाइम नौकरी होती है उसको उसकी पेमेंट नहीं मिलती है तो वो व्यक्ति आजाद नहीं है। जय किसान असा बबलूच्या नेतृत्वात हा शेतकऱ्यांच्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जो मोर्चा, ट्रॅक्टर मोर्चा, आणि ट्रॅक्टर मोर्चामध्ये सर्व शेतकरी आणि या मोर्चाला प्रमुख उपस्थिती माननीय खासदार बळवंतरावजी वानखडे, शेतकऱ्याच्या हितासाठी हा ट्रॅक्टर मोर्चा जो निघाला आहे, आज परिस्थिती शेतकऱ्याची फार बिकट आहे। सर्व न्यायाधीश म्हणजे सर्वोच्च न्यायाधीश, सर्व प्रमुख न्यायालयाचा प्रमुख या माणसावर, या साहेबावर तुमचा हल्ला झाला। हल्ला कोणी केला? सनातन म्हणून आवाज दिले आणि सनातन लोकांनी हल्ला केला। सनातन पूर्ण सनातन आम्ही बदनाम करत नाही, पण ज्या शक्तीने महात्मा गांधीला गोळ्या घातल्या त्या शक्ती या हल्ल्याच्या मागे आहेत। हा अस्थिर करून देश अस्थिर करायच्या भानगडीत हे लोक आहेत। फक्त 3% लोकांच्या हातात सत्ता राहिली पाहिजे आणि 97% लोकांना फक्त मतदान करून आपल्याला सत्ता दिली पाहिजे, एवढंच काम हे लोक करत आहे। पण आपण जागृत राहिलं पाहिजे, आपण जागृत राहिलं पाहिजे आणि न्याय मागायला समोर राहिलं पाहिजे, एवढंच बोल। धन्यवाद। हा मोर्चाला संबोधित करतील अशी मी त्यांना विनंती करतो। सर्व महापुरुषांच्या विचारांना मी प्रथमतः विनम्र अभिवादन करतो। ज्या ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्या सर्व शेतकऱ्यांना विनम्र श्रद्धांजली वाहतो। आज जिल्ह्याचे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात अचलपूर आणि चांदूर बाजार तालुक्याच्या वतीनं आयोजित या मोर्चात सहभागी असलेले सर्व शेतकरी बांधव, इथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर बंधूंनो, गेल्या अनेक दिवसापासून म्हणजे जसं शेतीत पेरणी केलं, बियाणं टाकलं तेव्हापासून सातत्यानं पाऊस आहे। मध्ये कुठेतरी उघाड मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना आपल्या शेतीची मशागत, मग खत असेल, बियाणं खत असेल, फवारणी असेल, त्याची डवरणी आहे, त्याचं निंदण आहे, हे सगळं केलं आणि आपल्या जवळची होती नव्हती पुंजी त्यामध्ये लावली। आज जय किसान, जय जवान, जय किसान। संपूर्ण शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे, संपूर्ण शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे। आजच्या या ट्रॅक्टर मोर्चाच्या मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्यांच्या मार्गदर्शनात हा मोर्चा जो निघाला त्याला उपस्थित माननीय आपले लाडके खासदार माननीय बळवंतरावजी वानखडे, माननीय आमच्या जिल्हा परिषदच्या माजी सदस्य मांगरुळेताई, आमचे शहराचे ज्येष्ठ नवीभाई
आमचे योगेशरावजी पवार साहेब, आमचे गणेशरावजी बेलसरे साहेब आणि शाकीरबाई आणि उपस्थित सर्व जमलेले सर्व शेतकरी आणि बंधू आणि भगिनी, हा मोर्चा या शेतकऱ्याचे जे हाल या सरकारनं लावले आहेत, मग ते सेंटरचं मोदीचं सरकार असो की महाराष्ट्राचं सरकार असो, शेतकऱ्यावर अन्यायाचं काम हे सरकार 2014 पासून आजपर्यंत करून राहिलं. 2014च्या आधी हे सरकार जेव्हा सत्तेवर आलं याच होतं, तेव्हा मोठमोठे वादे या मोदीनं दुप्पट शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू आणि दुप्पट भाव देऊ या पद्धतीनं सगळे नारे लावले, आपल्याजवळून मतं घेतले आणि हे 10-15 वर्षापासून सत्तेत बसले. हे सत्तेत बसल्यानंतर 2014च्या आधीची परिस्थिती पहा. 6,000 सोयाबीन होत, आपलं सरकार होतं 6,000 सोयाबीन होत. आज आपण सोयाबीन 4-4.5, मला वाटते 4-3.5, 3600-3200 आणि जास्तीत जास्त बऱ्यापैकी असलं तर 4,000 4,500 विकून राहिलो. ही कापसाची परिस्थिती आहे, ही सोयाबीनची आहे, ही संत्र्याची आहे, ही तुरीची आहे. सर्व शेतकऱ्याच्या मालाचा भाव कमी केला आणि महागाई जबरदस्त वाढवून टाकली. जीएसटी प्रत्येकाच्यावर लावून टाक, 28% शेतकऱ्याच्या मालावर, मिठावर, शेतकऱ्याच्या उत्पन्नावर जीएसटी केली. आता जीएसटी उत्सव सुरू आहे. 18%, 28% केली आणि आता ते 10% केली, म्हणजे 16च्या उलट्या बोंब्या. कावड यात्रा, आता आधी कावड यात्रा पाहिल्या असून तुम्ही, कावड यात्रा पाहिल्या असून देवधर्म आपण केले, आपण करून राहिलो. आपल्या खेड्यापाड्यात राम मंदिर, आता देवही आपल्या सोबत आहे, देवही आपल्या सोबत आहे. राम, लक्ष्मण, हनुमान सगळे देव आपल्या सोबत आहे. एवढे देवही त्रासले आहे, त्यांना देवही त्रासले आहे. म्हणजे देवभक्ती करा आणि तुम्ही नोकऱ्या मागू नका, नोकऱ्या मागू नका. कावड यात्रा करत राहा, नाचवत राहा, गणपती उठवत राहा, गणपती बसवत जा, देवी बसवत जा आणि हिंदू मुस्लिम करत राहा आणि हिंदू मुस्लिम करा, आपसात भानगडी करा. आम्ही सत्ता भोगतो आणि देशाला बर्बाद करतो. देशाला बर्बाद करायचं काम या मोदी सरकारनं, महाराष्ट्र सरकारनं केलं. देशात 2014 पासून आजपर्यंत काय झालं, किती कर्ज वाढलं, महाराष्ट्रावर किती कर्ज आहे. लाडली बहीण आणली, लाडली बहीणला 1500 रुपये सरसकट देऊन राहिले. किती लाडल्या बहीण म्हणजे रिश्वत दिली विधानसभेच्या ह्याच्यात आणि मतं घेऊन गेले. आता अर्ध्यापेक्षा जास्त कमी करून टाकले. लाडली बहीणने धोका दिला, शेतकऱ्याला धोका दिला, सुशिक्षित बेकारांना धोका दिला, सामान्य जनतेला धोका देऊन राहिले. तरी आपल्याला ही गव्हर्नमेंट पाहिजे. आज आपण या मोर्चासाठी जमलो. ट्रॅक्टर एवढे 100-125 ट्रॅक्टर, 150 ट्रॅक्टर आपण काढले, निघाले. लोक स्वतःहून आले. कशासाठी आले? लोक शेतकरी, शेतमजूर फार दुःखी आहे. शेतकऱ्याला, मजुराला काम द्यासाठी काही पैसा त्याच्याजवळ नाही आहे. तो स्वतःच सध्या कर्जबाजारी झालाय. म्हणून कर्जबाजारी शेतकऱ्यांना कर्जमाफी पाहिजे. कर्जमाफी हे सरकार देत नाही, कर्जमाफी काही देत नाही. घोषणा मोठ्या करून राहिले, मोठ्या घोषणा चालू आहे. काल परवा 32,000 कोटीचं काहीतरी पॅकेज डिक्लेअर केलं, पण अजूनपर्यंत शेतकऱ्याच्या हातात एक खडकू आला नाही. त्याच्यासाठीच आपण पुऱ्या जिल्ह्यात, पुऱ्या महाराष्ट्रात काँग्रेस आणि आपल्या जिल्ह्यात आपण दिवसाचा मोर्चा झाला, चांदुरेलचा झाला, धामणगावचा झाला, नांदगावचा झाला, धारणीचा झाला, चिखलदऱ्याचा झाला. सर्वीकडे अहंकार आहे. आज आपल्या अचलपूरचा मोर्चा आहे आणि अचलपूरला स्वतःहून ट्रॅक्टर, स्वतः शेतकरी आणले
आणि स्वतः ते त्यांचा आवाज स्वतः आपल्याला सांगत आहे. म्हणून माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की जोपर्यंत या शेतकऱ्याला न्याय भेटत नाही तोपर्यंत आपला लढा चालू राहील. हा लढा छोटासा ट्रॅक्टरचा आहे, ट्रॅक्टर मोर्चा आहे. पुढचा लढा या जिल्ह्यावर किंवा तालुक्या लेवलवर हजारोच्या संख्येने लोकांचा शेतकऱ्यांचा राहील. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द समाप्त. गरम आहे गरम आहे सर्व ड्रायव्हरना विनंती आहे ट्रॅक्टर पीछे लोग थोड़ा उनको बोलो थोड़ा पीछे आमची मागणी आहे ती गोष्ट मला पोहोचावी. कितनी मिलती काँग्रेस वगळल्यासारखा केला. आता पूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ म्हणजे अतिवृष्टी जाहीर करा, म्हणजे ओला दुष्काळ जाहीर करा अशी परिस्थिती आहे. पण ओला दुष्काळ तर सोडा, पण मदतही करायला सरकार तयार आहे. सरकार निवडणुका आल्या की लोकांना भूलताब्यात येईल. मागच्या जाहीरनाम्यात त्यांनी सांगितलं होतं की आल्याबरोबर कर्जमाफी कर, पण अजूनपर्यंत कर्जमाफी केली नाही आणि करण असं वाटत नाही. कारण आमचा प्रेशर काँग्रेस पक्षाचं पूर्ण महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यात सर्वीकडे आंदोलन सुरू आहे की जो तुम्ही जाहीरनाम्यात कर्जमाफीचा विषय घेतला होता की सरकार बसल्याबरोबर 1-2 महिन्यात कर्जमाफी करू, ते कर्जमाफी सरसकट करा आणि 50,000 हेक्टरी न सर्वे न करता सरसकट द्या, ही आमची मागणी आहे. त्या मागणीसाठी हा ट्रॅक्टर मोर्चा इथले काही स्वतःहून लोक शेतकऱ्यानं ट्रॅक्टर आणलेत. कमीत कमी 200-250 ट्रॅक्टर या रॅलीत न सांगता आले, फक्त एक घोषणा केली होती, एवढ्या सर्व ट्रॅक्टर आले. एवढा शेतकरी बेचैन झाला आहे. म्हणून यायला चैनीत राहण्यासाठी, दिवाळी चैनीत जाण्यासाठी त्यांना मदत दिली पाहिजे असं सतत काँग्रेसचा रेटा चालूच आहे. आणि तरीही सरकारला जाग येत नसेल तरी आमच्या महाराष्ट्र प्रदेशवाल्यांनी काँग्रेसने निर्णय केला की जाग येत नसेल सरकारला, या 15-20 दिवसात कर्जमाफी करत नसेल तर मोठं आंदोलन, जनतेचं आंदोलन आम्ही तयार करू आणि सरकारला सळो की पळो करू. नाही, तो प्रचलित शब्द आहे तो कर्जमाफी म्हणून. तो आपली बोलीभाषा आहे. कर्जमुक्ती तो एक शब्द म्हणजे आहे, पण तो आपली जी काही बोलीभाषा आहे त्या बोलीभाषेत कर्जमाफी हा शब्द आज तागात वापरला गेला आणि तो शेतकऱ्याचा शब्द आहे. त्याला काही कोणाची हे पूर्णतः लबाडांचं सरकार आहे. फक्त घोषणा आहे, घोषणाचा पाऊस आहे. या घोषणेत लोकांचा भ्रमनिराश म्हटल्यापेक्षा लोकांना आशा असं वाटते, पण हे कोणालाच भेटलेलं नाही. फक्त घोषणा असतात, ते पॅकेज जाहीर करतात, कुठं त्यांचं पॅकेज मुरते कुठं दुखते हे काही सांगता येत नाही. असे लबाडाचं सरकार आहे. या लबाडाचं सरकार म्हणून कर्जमुक्ती जर झाली सरसकट तर शेतकऱ्यांना माहित पडेल की आपल्या खात्यात आपले पैसे त्याचे एवढे मोठे आमदार आहेत, पूर्ण जिल्हा त्यांच्या ताब्यात दिला. जिल्ह्यात भाजपचे जेवढे काही आमदार आहेत तेवढ्यांचं अपयश आहे हे अधोरेखित जबाबदारीने सांगतो. कारण एवढे लोक असल्यानंतर अमरावती जिल्ह्यात तो हे अपयश आहे. मग काय, लोकांनी त्यांच्या हाती सत्ता दिली, लोकांचं भलं करण्यासाठी आशा दाखवली होती, कर्जमुक्तीची आशा दाखवली, अनेक काही आशा दाखवल्या. लाडक्या बहिणीचे पैसे, लाडक्या बहिणी आता गंडवू राहिले, ते लबाड म्हणून राहिलो मी, तर तेच आहे की गंडवू राहिले ते की अर्ध्या बहिणी त्यांनी काढून टाकल्या. काहीचे पैसे 3-3 महिने येऊ राहिले नाही. साधं संजय गांधी निराधारचे पैसे नाही आहेत. तुमचे रोजगार हमीचे पैसे ते हरामखोर देऊ राहिले नाही. रोजगार हमीचे पैसे जे मजूर काम करतात, ज्यांना मजुरी नाही, मजुरीसाठी ते तळपडतात,
आणि मग मजुरी मिळाली, काम मिळालं, त्याचे पैसे नाही 6-6 महिने, असं सरकार आहे. त्याची लबाडी अजून पुन्हा सांगतो मी तुम्हाला, हे महत्वपूर्ण आहे की लोकांना सांगतात केवायसी करा, मग सगळ्याला वाटते आता केवायसी करायला सांगितले आपल्या सरकारनं, मग आता पैसे भेटतातच, आपल्या खात्यात येतातच. केवायसी करून 2-2 वर्ष झाले लोकांचे, पण ते केवायसी करून पैसे आले नाहीत, भेटले नाहीत आणि भेटणारही नाही. ही शुद्ध लबाडकी आहे.